या चित्रपटाची सुरुवात होते क्रांतिज्योती शाळेपासून, जी की एक मराठी माध्यम शाळा असते. आणि इथे आपण या शाळेच्या मुख्याध्यापकांना पाहतो, ज्यांचं नाव दिनकर शिर्के आहे. खरं तर शिर्के आज खूप निराश असतात, कारण आज यांच्या शाळेचा शेवटचा दिवस असतो आणि लवकरच सरकारी लोक यांची शाळा पाडणार असतात. आता शाळा का पाडण्यात येणार आहे हे आपण पुढे पाहू. तर सरकार शाळा पाडणार असल्यामुळे शिर्के त्यांच्या शाळेत शिकलेल्या काही माजी विद्यार्थ्यांना शाळा वाचवण्यासाठी इथे बोलावून घेतात व त्या सर्वांना बोलावण्याची जबाबदारी ते बबनला देतात. बबन हा याच गावात राहत असतो आणि हा देखील याच शाळेत शिकलेला असतो. तसेच शिर्के सरांचं या जगात कोणच नसल्यामुळे आणि बबन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा झाल्यामुळे बबन शिर्के सरांची खूप काळजी घेत असतो. पुढे बबन त्या सर्व विद्यार्थ्यांना फोन करून बोलावून घेतो, ज्यांच्या नावांची यादी त्याला सरांकडून मिळाली होती. पण यातील काही विद्यार्थी येतात आणि काहींना वेळेअभावी यायला जमत नाही. आता इथे या विद्यार्थ्यांची ओळख करून घेऊयात. हा आहे बबन, याला तर तुम्ही ओळखताच. तसेच हा आहे कुलदीप. हा एक प्रसिद्ध ॲक्टर असतो, ज्यामुळे हा कधीच एका मुलीसोबत टिकला नाही. म्हणजे सारखं याचं वेगवेगळ्या मुलीसोबत अफेअर सुरू असतं. आणि ही आहे अंजली. ही एक डॉक्टर असते. कोणते डॉक्टर ते महत्त्वाचं नाही, पण शाळेत असताना कुलदीप आणि ही एकमेकांच्या प्रेमात होते. आणि कुलदीप जेव्हा 10वी नंतर ॲक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी इथून मुंबईला गेला, त्यानंतर तो अंजलीला विसरून गेला, ज्यामुळे अंजलीने कुलदीपसोबत बोलणं कमी केलं. तसेच हा राकेश, जो की याच गावात राहून शेती करत असतो. सोबतच हा वकील सुद्धा असतो. ही सलमा, जी की IPS ऑफिसर असते. खरं तर सलमा अनाथ होती, ज्यामुळे एक मुस्लिम महिला तिला शिर्के सरांकडे घेऊन आली आणि शिर्के सरांनीच तिला नवीन ओळख दिली व तिचा सांभाळ केला. त्याचबरोबर ही सुमन आणि हा तिचा नवरा विशाल, जे की दुबईला राहत असतात व तिथे यांचा चांगला व्यवसाय असतो. खरं तर सुमन ही बबनची बहीण असते, पण विशाल व सुमन एकमेकांवर प्रेम करत असल्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. तसेच त्यावेळी विशाल खूप गरीब होता, ज्यामुळे सुमनच्या आईने विशालचा खूप अपमान केला होता व सुमनच्या आईने तिच्या नवऱ्याचा अपमान केला. त्यामुळे त्यानंतर सुमन कधीच तिच्या आईला भेटली नाही. पुढे आपण पाहतो की कुलदीप जेव्हा गावात येतो तेव्हा तो अंजलीच्याच घरी राहतो, कारण अंजलीच्याच आईने कुलदीपला त्यांच्या घरी राहायला सांगितलेलं असतं, जे की अंजलीला अजिबात पटत नाही. पण ती कुलदीपला घरात पाहून इग्नोर करते. तसेच दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व माझे विद्यार्थी शाळेत भेटतात तेव्हा ते पाहतात की इथे जगताप नावाचा एक व्यक्ती आलेला आहे. आता जगताप हा तो व्यक्ती असतो ज्याने या शाळेची जागा विकत घेतली आहे आणि आता ही शाळा पाडून त्या ठिकाणी तो इंग्लिश मीडियमची सर्व सुविधा असणारी नवीन शाळा उभारणार असतो. आता जगताप इथे त्याला जागेचा ताबा मिळण्यापूर्वीच त्याच्या आर्किटेक्टला शाळेची जागा दाखवण्यासाठी घेऊन आलेला असतो, कारण जेव्हा त्याला जागेचा ताबा मिळेल तेव्हा लगेच तो काम सुरू करू शकेल. पण शिर्के सर त्याला सांगतात की त्यांना जी नोटीस मिळाली आहे त्यात घटस्थापनानंतरची तारीख आहे, त्यामुळे त्या तारखेपूर्वी तुम्ही इथे येऊ शकत नाही. जे ऐकल्यावर इथे जगताप शिर्के व विद्यार्थ्यांमध्ये थोडी ताणाताण होते. पण जगतापला जेव्हा माहीत होतं की सलमा IPS ऑफिसर आहे तेव्हा तो यांच्याशी जास्त वाद घालत नाही. पुढे आपण पाहतो की शिर्के सर सर्व विद्यार्थ्यांना सांगतात की 99 वर्षापूर्वी आपल्या शाळेची ही जागा लिसिम ससून या इस्रायल माणसाने ब्रिटिश सरकारकडून लीजवर घेतली होती आणि या भागातील पहिली मराठी शाळा सुरू झाली. पुढे इस्रायलला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60च्या दशकात संपूर्ण ससून कुटुंब इस्रायलला स्थलांतरित झालं. पण त्यावेळी जाण्यापूर्वी त्यांनी या शाळेची जबाबदारी माझ्या वडिलांवर सोपवली, ज्यामुळे तेव्हा ते या शाळेचे मुख्याध्यापक होते. पण आता 99 वर्षानंतर या शाळेचा करार देखील संपला आहे आणि ही इमारत धोकादायक झाली आहे असं सरकारचं म्हणणं आहे, ज्यामुळे आपली ही मराठी शाळा पाडून या जागी इंटरनॅशनल स्कूल बांधलं जाणार आहे. ज्यावर विशाल सरांना विचारतो की इथे इंटरनॅशनल स्कूलच का बांधलं जाणार आहे आणि मराठी शाळा का नाही, ज्यावर सर सांगतात की आपल्या देशात शिक्षण हा सर्वात मोठा व्यवसाय झाला आहे. शिक्षण संस्था आता समाजासाठी काम न करता ते फक्त स्वतःची संपत्ती वाढवायचं बघतात. तसेच लोकांना देखील त्यांच्या मुलांना मराठी शाळेत घालायचं नाहीये, कारण त्यांना शिक्षणापेक्षा सुविधा महत्त्वाच्या वाटतात. शाळेची इमारत जेवढी पॉश तेवढं शिक्षण चांगलं, असा सर्वांचा समज झाला आहे. सोबतच ते सांगतात की गेल्या 5 वर्षात 1000हून जास्त शाळा बंद झाल्या आहेत आणि मराठी शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटत चालली आहे व जर का एकदा पटसंख्या कमी झाली तर लगेच शाळा बंद केली जाते आणि हे जर असंच चालू राहिलं तर भविष्यात महाराष्ट्रातील 15,000 पेक्षा जास्त शाळा बंद होतील. त्याचबरोबर ते सांगतात की शाळा बंद होत चालल्या आहेत, त्यामुळे नव्या शिक्षकांची भरती होत नाहीये व त्यामुळेच गुणवत्ता वाढत नाहीये. आता हे माहीत झाल्यावर सर्वांना भीती असते की जर असं झालं तर मराठी भाषा संपून जाईल. सोबतच इथे सर्वांना माहीत होतं की बबनने देखील त्याच्या मुलाला इंग्रजी मीडियम शाळेत टाकलं आहे
आता यांच्यातीलच एक विद्यार्थी किशोर सर्वांना म्हणतो की जागतिक लेव्हलला इंग्रजीशिवाय पर्याय नाहीये आणि त्याला काही चुकीचं वाटत नाही की मराठी मुलांना इंग्रजी शाळेत शिकवलेलं चुकीचं आहे, कारण जग बदलत आहे आणि जगानुसार आपल्याला जुळवून घेण्यासाठी जगाच्या विचारांसोबत आपल्याला जमवून घ्यावंच लागणार आहे. सोबतच तो हा मुद्दा सर्वांसमोर मांडतो की जेव्हा आपण मराठी शाळेतील विद्यार्थी 10वी पास झाल्यानंतर कॉलेजला गेलो होतो तेव्हा सुरुवातीचे काही दिवस आपल्याला अवघड गेले होते, कारण आपल्याला इंग्रजी भाषेची सवय नव्हती आणि कॉलेजचं सर्व शिक्षण इंग्रजी भाषेत होतं. आता किशोरच्या या मुद्द्यावर कुलदीप देखील सहमत असतो आणि यावर त्याचं म्हणणं असतं की तो कॉलेजला गेल्यावर त्याने इंग्रजी शिकून सर्व जमवून घेतलं खरं, पण यात त्याचा खूप वेळ गेला. आता किशोर पुढे म्हणतो की आपली जुनी शाळा पाडून इथे मॉडर्न शाळा बांधणार आहेत आणि त्यात मुलांसाठी फुटबॉल ग्राउंड व स्विमिंग पूल बांधणार आहेत, ज्यामुळे मुलांना अत्याधुनिक सुविधा मिळतील व त्यांची प्रगती चांगली होईल. पण कुलदीपचं असं बोलणं कोणालाही पटत नाही, ज्यामुळे बाकी सर्व विद्यार्थी कुलदीपशी भांडायला लागतात आणि कुलदीप इथे एकटा पडतो, ज्यामुळे त्याला गप्प बसावं लागतं. तसेच आता यांची शाळा पाडण्यात येणार आहे, त्यामुळे शिर्के सर शाळेचा निरोप समारंभ करायचा निर्णय घेतात. तसेच या समारंभासाठी ते कुलदीपला यांचा मॉनिटर बनवतात. यानंतर आपण पाहतो की यांची ही मीटिंग झाल्यावर सलमा, अंजली व सुमन या तिघी समुद्रकिनारी खूप वर्षांपासून पडीक असलेल्या एका मोठ्या जहाजावर जातात, जिथे त्यांनी शाळेत असताना एक कंपस पेटी लपवून ठेवलेली होती, जी की या तिघी शोधून काढतात आणि त्यात त्यांना एक पत्र मिळतं, ज्यात त्यांनी लहानपणी हे लिहून ठेवलेलं होतं की त्या मोठ्या झाल्यावर त्यांचं कोणतं स्वप्न पूर्ण करणार. यात अंजलीने लिहिलं होतं की ती मोठी झाल्यावर डॉक्टर होणार आणि कुलदीपशी लग्न करणार. आता अंजली डॉक्टर तर झाली, पण कुलदीपसोबत तिचं लग्न झालं नाही, ज्यामुळे ती निराश होते. तसेच सुमनने लिहिलं होतं की ती खूप मोठं हॉटेल टाकणार व विशालशी लग्न करणार आणि तिची ही दोन्ही स्वप्न पूर्ण झाली. त्याचबरोबर सलमाने लिहिलेलं असतं की ती मोठी झाल्यावर खूप लोकांना अद्दल घडवणार आणि तिने IPS बनून तिचं हे स्वप्न पूर्ण केलं. दुसरीकडे विशाल व राकेश शाळेबाहेर जातात आणि त्यांच्या जुन्या आठवणी आठवायला लागतात की शाळेच्या समोर एक आजी बोरं विकायच्या आणि एक कुल्फी विकायचा, पण शाळेचे शिपाई काका यांना सांगतात की ते दोघेही वारले आहेत, जे ऐकून यांना खूप दुःख होतं. आता इथेच एक पॅटीस विकणारे काका पण असायचे, त्यामुळे हे दोघे त्या काकांना शोधत त्यांच्या घरी जातात आणि त्यांच्या जुन्या आठवणी हे पुन्हा ताज्या करतात. तसेच तिकडे कुलदीप, अंजली व बबन हे त्यांच्या एका अड्ड्यावर जातात, जिथे आपल्याला माहीत होतं की बबन, अंजली व कुलदीप हे बेस्ट फ्रेंड आहेत. पण शाळा संपल्यावर कुलदीप मुंबईला गेला आणि अंजली देखील बाहेर देशी गेली, ज्यामुळे बबन आता एकटाच गावात आहे आणि कुलदीप तर बबनला कधी फोन सुद्धा करत नाही. तसेच यांना इथे बबननी लहानपणी लिहिलेलं एक नाव दिसतं, जे नाव बबन व त्या मुलीचं असतं जिच्यावर बबन प्रेम करायचा, जे पाहून हे सर्व खूप हसतात, कारण बबन ज्या मुलीवर प्रेम करायचा ती कोणी मुलगी नव्हती, तर त्या यांच्या शाळेतील शिक्षिका होत्या, ज्यांचं नाव नार्वेकर बाई होतं. दुसरीकडे विशाल व राकेश सरांना भेटतात आणि त्यांना म्हणतात की सर्व विद्यार्थी जमले आहेत तर आपण सहलीला जायला हवं, ज्यावर सर थोडा विचार करतात आणि यांना सहलीला घेऊन जाण्यास तयार होतात. तसेच पुढे सर्व सहलीला जाण्यासाठी निघतात, ज्यासाठी बबन एवढा उत्सुक असतो की तो लहान मुलांसारखा हाफ पॅन्ट घालून येतो. खरं तर राकेशने बबनला हे बोलून फसवलेलं असतं की सर्व सहलीला जाण्यासाठी शाळेच्या वेळी जसे आपण कपडे घालायचो तसा वेश करून येणार आहेत, आणि त्यातच बबन फसला. यानंतर यांची बस जेव्हा वाटेत असते तेव्हा शिर्के सर एका ठिकाणी बस थांबवतात आणि इथे बसमध्ये एक बाई चढतात, ज्या असतात नार्वेकर बाई, आणि या बाई त्याच आहेत ज्या की बबनच्या क्रश होत्या, पण आता वयानुसार त्या खूप बदललेल्या असतात. म्हणजेच आधी त्या खूप सुंदर दिसायच्या आणि आता त्या लठ्ठ झाल्या आहेत, जे पाहून कोणालाही विश्वास बसत नाही की या खरंच यांच्या नार्वेकर बाई आहेत. आता इथेच एक गाणं आहे स्वर्गात आकाशगंगा नावाचं, जे झाल्यावर सर्वच खूप आनंदी असतात, पण सर मात्र खूप निराश असतात आणि त्यांचं निराश असण्याचं कारण सांगत असताना नार्वेकर बाई मुलांना म्हणतात की ज्या शाळेत तुम्ही शिकलात आज ती शाळा बंद पडत आहे आणि याचं तुम्हाला काहीच वाटत नाही, पण शिर्के सरांचं शाळा व त्यातील विद्यार्थी सर्व जग होतं. सरांनीच तुमच्यातील गुण शोधले आणि तुम्हाला तुमच्या करिअरची वाट दाखवली, ज्यामुळे आज तुम्ही मोठमोठ्या ठिकाणी पदावर आहात. पण आज सरांना तुमची गरज आहे, तर तुम्ही शाळा वाचवण्यासाठी कसलीही धडपड करताना दिसत नाहीत. आता हे ऐकल्यावर सर्व शपथ घेतात की ते त्यांच्या शाळेला काहीच होऊ देणार नाही. तसेच पुढे हे 2 टीम बनवतात, विशाल, बबन व अंजलीची आणि दुसरी कुलदीप, सलमा, राकेश व सुमनची, जे की आता हे माहीत करणार असतात की शाळेचं टेंडर जगतापलाच कसं देण्यात आलं आणि शाळेची जागा जगतापने धोक्याने तर हडपण्याचा प्रयत्न केला नाही ना. आता बबन व अंजली शिक्षण अधिकाऱ्याकडे जातात
आणि त्यांना सांगतात की हे स्वित्झर्लंडहून आले आहेत, जिथे त्यांचा मोठा व्यवसाय आहे आणि आता त्यांना इथे अलिबागमध्ये इंटरनॅशनल शाळा काढायची आहे. ज्यावर हा अधिकारी त्यांना सांगतो की तुम्ही शाळेसाठी जागा बघा, मग त्यानंतर आम्ही तुम्हाला परवानगी देऊत. पण यासाठी तुम्हाला आमच्या चहापाण्याचं बघावं लागेल. म्हणजेच तो यांच्या कामासाठी यांच्याकडे 50 लाखांची लाच मागतो. आता हा सीन इथेच कट होतो आणि दुसरीकडे कुलदीप त्याच्या टीमसोबत बांधकाम विभागात जातो, जिथे या विभागातील एक मॅडम यांना त्यांच्या असिस्टंट इंजिनियरला भेटवते, ज्याचं नाव वाळके असतं. आता सलमा IPS असते, त्यामुळे ती तिच्या पदाचा वापर करून वाळकेकडून काही फाईल्स मागवून घेते. तसेच वाळके त्याच्या ऑफिसमधल्या ज्या फाईल्स यांच्या कामाच्या आहेत त्या सर्व सलमाला देतो. यानंतर आपण पाहतो की शिर्के सर सुद्धा माहितीच्या अधिकारासाठी अर्ज करतात. आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की कोणतेही सरकारी काम आपल्या भागात झालं असेल किंवा होत असेल तर त्याबद्दलची सर्व माहिती सरकारने नागरिकांना द्यावी लागते. असा हा माहितीचा अधिकार कायदा आहे आणि त्याचाच वापर करून सर शाळेच्या टेंडरबद्दलची सर्व माहिती सरकारकडून मागवून घेतात. त्याचबरोबर पुढे आपल्याला माहीत होतं की राकेश आणि विशाल शाळेत असताना सलमाची खूप रॅगिंग करायचे, कारण सलमाचे आई वडील तिला रस्त्यावर सोडून गेले होते आणि यांच्या रॅगिंगमुळे सलमाला खूप त्रास सुद्धा व्हायचा, इतका की ती शाळेत यायचं म्हणलं तर खूप घाबरायची. पण तिने अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि या सर्वातून बाहेर पडून ती IPS झाली. पुढे कुलदीप जेव्हा सरांना बबनच्या घरी घेऊन जात असतो तेव्हा सर कुलदीपला वाचण्यासाठी एक पुस्तक देतात, कारण कुलदीपला वाचनाची आवड आहे हे सरांना माहीत असतं. पण कुलदीप त्यांना सांगतो की हल्ली तो मोबाईलचा वापर जास्त करत असल्यामुळे त्याला पुस्तक वाचण्यासाठी वेळच मिळत नाही. ज्यावर सर म्हणतात की जग बदलत आहे आणि त्यानुसार तूही, पण तू एवढाही बदलू नकोस की तुझं वाचन कमी होईल. तू मराठी नट आहेस आणि आधीच चांगले मराठी बोलणारे ॲक्टर कमी आहेत, त्यामुळे तू तुझं वाचन कमी करू नकोस. यानंतर जेव्हा कुलदीप अंजलीच्या घरी असतो तेव्हा अंजलीची आई बबनला बोलावून घेते, कारण हे इथे एक छोटी पार्टी करणार असतात. खरं तर अंजलीच्या आईला कुलदीप व अंजलीच्या अफेअरबद्दल माहीत असतं आणि त्यांची इच्छा असते की अंजली व कुलदीपचं लग्न व्हावं, आणि याच विषयावर अंजलीची आई कुलदीपला बोलते, ज्यामुळे अंजलीला राग येतो. पण पुढे यावर विचार करून कुलदीप बबनजवळ म्हणतो की अंजली व मी आम्ही दोघेही सध्या एकटेच आहोत, त्यामुळे आम्ही ट्राय करून बघायला हवं. आता हे सर्व अंजली ऐकते आणि कुलदीपला म्हणते की नातं ट्राय करायला ते काही कपडे नाहीत की आज घातले आणि उद्या काढून फेकून दिले. तसेच ती कुलदीपला त्याने केलेली सर्वात मोठी चूक सांगते की ज्यावेळी कुलदीप कॉलेजसाठी मुंबईला गेला होता तेव्हा बबन व ती कुलदीपला भेटायला मुंबईला आले होते, पण त्यावेळी कुलदीपने अख्खा दिवस यांना येतो येतो म्हणून बसवून ठेवलं आणि संध्याकाळी फक्त 5 मिनिटांसाठी यांना तो भेटायला आला व लगेच त्याच्या तेव्हाच्या गर्लफ्रेंडसोबत तो तिथून निघून गेला. पण कुलदीपला हे माहीत नव्हतं की हे दोघे त्या दिवशी पूर्ण दिवस उपाशी होते आणि तेव्हा यांना समजलं की कुलदीप खूप बदलला आहे. आता दुसरीकडे दाखवतात की वाळकेने सलमाला जागेचे कागदपत्र दिलेले असतात आणि हे जगतापला आता माहीत झालेलं असतं, त्यामुळे जगताप वाळकेची गडचिरोलीला बदली करतो. तसेच सलमामुळे वाळकेची बदली झाली, त्यामुळे सलमाला खूप वाईट वाटतं. पुढे आपण पाहतो की सरांना माहितीच्या अधिकारामुळे शाळेचे टेंडरविषयी ही माहिती मिळते की जगतापने इल्लीगल पद्धतीने हे टेंडर मिळवलं आहे, त्यामुळे आता हे जगतापच्या विरोधात केस लढणार असतात. सोबतच सर राकेशला या केसचा वकील बनवतात. आता यांना जगतापच्या विरोधात साक्ष देणारा एक व्यक्ती हवा असतो, त्यामुळे बबन त्याच्या टीमसोबत पुन्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे जातो आणि तिथे हे अधिकाऱ्याला बोलण्यात फसवून त्याच्याकडून हे कबूल करून घेतात की जगतापने याला लाच दिली होती आणि त्यामुळेच क्रांतिज्योती शाळेची जागा याने जगतापला दिली. तसेच हे सर्व तो अधिकारी मान्य करत असताना हे एका कॅमेरामध्ये त्याची रेकॉर्डिंग करून घेतात, जो कॅमेरा अंजलीच्या चष्म्यामध्ये असतो, आणि रेकॉर्डिंग झाल्यावर तेच रेकॉर्डिंग हे त्या अधिकाऱ्याला दाखवत त्याला धमकावतात की आता त्याने जगतापविषयी कोर्टात ही साक्ष द्यायची की जगतापने त्याच्यावर प्रेशर आणलाय म्हणून, नाहीतर हा व्हिडिओ हे मीडियाला देतील. तसेच पुढे राकेश जगतापच्या विरोधात कोर्टात केस लढायला जातो, पण दुसरीकडे जगताप शाळा पाडण्यासाठी JCB घेऊन आलेला असतो. खरं तर जगतापला माहीत झालेलं असतं की सर्व विद्यार्थी मिळून त्याच्या विरोधात शाळा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच तो अचानक शाळा पाडण्यासाठी आलेला असतो. पण तितक्यात राकेश कोर्टाची स्टे ऑर्डर घेऊन येतो आणि जगतापला सांगतो की शिक्षण अधिकाऱ्याने तुझ्या विरोधात कोर्टामध्ये स्टेटमेंट दिले आहे, त्यामुळे जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची कायदेशीर चौकशी होत नाही तोपर्यंत जगताप काहीच करू शकत नाही. आता जगताप यावर माघार घेतो आणि तो शिर्के सरांना म्हणतो की ते त्यांची जुनी शाळा वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत, ज्यावर सर म्हणतात की शाळा अजून चालू आहे आणि इथे विद्यार्थी आजही शिकायला येतात. आता जगताप म्हणतो की तो तर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून नवीन शाळा बांधणार आहे,
ज्यात मुलांना सर्व अत्याधुनिक सुविधांमध्ये शिक्षण घेता येईल. पण सर म्हणतात की त्याच्या बदल्यात तुम्ही मुलांच्या पालकांना खूप लुटणार आणि शिक्षणाच्या बदल्यात जास्तीचे पैसे त्यांच्याकडून वसूल करणार, जे की सरांच्या मते चुकीचं आहे. ज्यावर जगताप हे बोलून इथून निघून जातो की जर मुलांना तो अत्याधुनिक सुविधांसोबत शिक्षण पुरवणार असेल तर त्या सुविधांच्या बदल्यात त्याला पालकांकडून जास्त फी घ्यावीच लागेल. नाहीतर शाळा चालवण्यासाठी व सुविधा पुढेही पुरवता याव्यात यासाठी पैसे कमी पडतील. यानंतर आपण पाहतो की कुलदीपने त्याच्या शाळेच्या विषयावर डॉक्युमेंटरी टाईपची एक रील बनवलेली असते. तसेच ती रील त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती पोस्ट केलेली असते. व आपल्याला माहीतच आहे की कुलदीप ॲक्टर आहे, त्यामुळे त्याची ही रील व्हायरल होते. ज्यामुळे सर्वांना माहीत होतं की यांची शाळा मुद्दाम बंद पाडण्यात येत आहे आणि आता हळूहळू लोक यांची शाळा वाचवण्यासाठी एकत्र यायला लागतात व एक चळवळ सुरू होते. सोशल मीडियावर आणि जमिनीवर इतके लोक शाळेविषयी आवाज उठवतात की अखेर न्यूजवाल्यांना देखील यांची बातमी कव्हर करावी लागते. तसेच पुढे ही चळवळ फक्त शाळेपुरती राहत नाही तर मराठी भाषा टिकावी यासाठी सुद्धा आवाज उठवला जातो, ज्यामुळे यांची चळवळ आणखी पेटते आणि आता सर्वच लोकांच्या नजरा यांच्या शाळेवर व या चळवळीवर असतात. सोबतच पुढे आपण पाहतो की सलमा तिच्या खबऱ्यांच्या मदतीने जगतापविषयी सर्व माहिती काढते, ज्यात तिला माहीत होतं की जगताप थायलंडला असणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता, जिच्यापासून त्याला एक मुलगा आहे. पण नंतर तिने जगतापवर केस केली आणि आता जगताप तिच्यासोबतचं प्रकरण लपवण्यासाठी दर महिन्याला तिला 10 लाख रुपये देतो आणि हेच प्रकरण सर्वांसमोर आणण्याची धमकी सलमा जगतापला देते, ज्यामुळे अखेर जगताप यांच्या शाळेच्या ठिकाणी नवीन शाळा उभारण्याचा विषय सोडून देतो. आता पुढे आपण एक प्रेस कॉन्फरन्स पाहतो, जिथे शिर्के सर पत्रकारांना सांगतात की 15 वर्षात 72,000 शिक्षक पदं घटले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत 18,000 शिक्षकांची गरज आहे आणि 10,000 शिक्षकांची भरती थांबवण्यात आली आहे व त्याच जिल्हा परिषदेच्या 2,000 शाळा बंद झाल्या आहेत आणि अशी सध्याची परिस्थिती आहे. आता इतक्यात इथे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विश्वजित देशमुख येतात आणि प्रेससमोर सर्वांना म्हणतात की आपण ही एक शाळा पडण्यापासून वाचवूच, पण राज्यातील बाकीच्या मराठी शाळांचं काय करणार? कारण राज्यातील मराठी शाळा सुरू राहाव्यात यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. अनेक शाळांना सरकारकडून सबसिडी मिळते, संस्था अनुदान देतात, पण त्या शाळेत विद्यार्थीच नाहीत. ज्यावर सर त्यांना म्हणतात की आपण सर्वांनी मिळून यावर काम करायला हवं. कितीतरी ग्रामपंचायत ठराव करत आहेत की मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकल्यास तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली जाईल म्हणून. आणि असं जर ग्रामपंचायत करू शकते तर सरकार सुद्धा करू शकतं. ज्यावर देशमुख सांगतात की शिक्षण हा स्टेटसचा विषय झाला आहे. जर कोणाची मुलं इंग्लिश मीडियमच्या शाळेत जात असतील तर त्याला स्टँडर्ड मानलं जातं आणि कोणाची मुलं मराठी शाळेत जात असतील तर त्यांना खालच्या दर्जाचं. आता इथे खूप मोठं संभाषण आहे, पण ते तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे दोघे यावर बोलतात की आपल्या लोकांना आपल्याच मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीची लाज वाटत आहे. जर आपणच कोणाशी स्वतःहून मराठी बोलत नाही तर बाहेरील राज्यातून आलेले लोक हे आपल्याशी मराठीत बोलणार नाहीत आणि त्यामुळे आपणच दुसऱ्या भाषेत बोलायचं टाळून इतरांशी मराठीत बोलायला हवं. यानंतर दाखवतात की देशमुख यांच्या शाळेची एक ट्रस्ट बनवतात, ज्यामुळे शाळा पुढेही चांगली सुरू राहायला त्याने मदत होईल. तसेच या ट्रस्टमध्ये कुलदीपसोबतच आणखी काही विद्यार्थी स्वतःहून पद घेण्यास तयार होतात. आता इथेच आपल्याला माहीत होतं की शिक्षण मंत्री देशमुख हे 1 वर्षासाठी याच शाळेत शिकायला होते आणि आजपर्यंतच्या त्या एकाच वर्षी यांच्या शाळेने वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि ती स्पर्धा दुसरं कोण नाही तर देशमुख जिंकले होते आणि हे सरांच्या आजही लक्षात असतं. त्याचबरोबर आपल्याला माहीत होतं की देशमुखांच्या वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांची वारंवार बदली व्हायची आणि त्यामुळेच फक्त 1च वर्ष देशमुखांना या शाळेत शिकता आलं. पुढे दाखवतात की शाळा वाचल्याचा सर्वांनाच खूप आनंद असतो आणि आता यांच्या शाळेची ट्रस्टसुद्धा सुरू झालेली असते, ज्यात विशाल व सुमन शाळेसाठी डोनेशन देतात. तसेच सर्व विद्यार्थी जवळच्या लोकांना सांगतात की त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेत टाकावं. आणि शेवटी आपण पाहतो की कुलदीप व अंजली यांच्या लग्नाचा विषय बहुतेक पुढे सरकत आला आहे आणि हे दोघे कदाचित भविष्यात लग्न करतील. त्याचबरोबर यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या जी घटत चाललेली होती ती आता पुन्हा वाढत आहे.